पेरणी केल्यानंतर काय करतो, सगळे दाड एकत्र केलेत मूठभर. हे बाहेरच्या देशातले काय आणलेलं, मासा आणलेला. इथे मळ्यात आहे ना, इतकं पाणी आहे ना, इथे आम्ही क्रिकेट खेळायला यायचो. वारा पण इथे इतका आहे ना, विचारूच नका. हा पेन कापड घातल्यावर कोण आहे ते कळत नाही. किती पाऊस जोरात चालू झालाय. शेतीच्या कामाची बघा, इथे अण्णा आहे ना बसनी घेऊन चाललेत. बसनी म्हणजे काय आहे तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच सांगेल. नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये. आता आपण कोकणात आलो आहोत आणि कोकणामध्ये काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून जो पाऊस चालू होता ना, इतका मुसळधार होता ना की 2 वाजेपर्यंत तो कंटिन्यू मुसळधार होता आणि नंतर तो सरीवरती, आणि आत्ता पण तो सरीवरतीच आहे. आणि मेन म्हणजे कोकणात पावसात जर तुम्ही आलात तर आपल्याला बघायला भेटतं ती म्हणजे शेतीची कामं. अशा शेतीच्या कामामध्ये जी पहिली येतं ना नांगरणी, तिची आपण व्हिडिओ केली आहे आणि ते यूट्यूबवर अपलोडसुद्धा केली आहे. तर तुम्ही ती बघितली नसाल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, पहिली ती बघा. आणि आज आहे लावणी, म्हणजे शेतीतली लावणी. आता शेतीतली लावणीमध्ये काय काय असतं मला फक्त एवढंच माहिती आहे की ते 2 प्रकारचे 2 टप्पे असतात. एक म्हणजे दाढ काढणी आणि दुसरी असते ती लावणी. आता ते काय ते आपण तिकडे खाली गेल्यावरती बघूया. आज सगळेजण खालीच गेलेत शेतात आणि आता आपण पण चाललो आहोत. तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. काल इतका पाऊस पडला ना, हौर पण आला आहे. आता वरून सगळा पाण्याचा प्रवाह चालू झाला आहे, तो खाली ते जाऊन पर्याला भेटतो. इथे पहिलं आमच्या गावी प्रवेश केला ना की किरण काकाचं घर आहे, जे ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे आहे ते बघा. गेल्या वर्षीचं चिंतामणी, मस्त मोठे मोठे मूर्त्या पण आहेत इथे. तर हा बघा, हा आमचा गावचा मधला रस्ता. तर हा रस्ता जरा मोठा करतात आणि हाईट पण त्याची वाढवतात म्हणून नवीन रस्ता बनवतात. पण हे बघा, कालच्या पावसाचे परिणाम, हा मळा पूर्ण भरलेला आहे पावसाने. हे खारं पाणी येतं खाजनातलं त्याचं नाही. आणि हा इथे दुसरा मळा, म्हणजे 2 मळे आहेत, रस्त्याच्या बाजूला 2 मळे असतात. हा पूर्ण मळा भरला आहे आणि इथे आपण लावणी करतो ह्या घराच्या मागे. तिकडेच जाऊया. ते किरण काकांची लावणी पण लावून झाली आहे, त्याने काल का परवाच लावली आहे. हे बघा पूर्ण. आता सकाळी 10 वाजलेत. मळ्यात आलो आहे. मळ्यात चिखल बघितली आहे, काय पूर्ण रुतेल. तर सगळं चिखल केलेलं आहे, जे आपण नांगरणी वगैरे केलेलं ना त्याच्याने. आणि नंतर आपण इथे असे हे बांध घातलेत म्हणजे पाणी अडून राहिलं. हे का इथे आपण असे दाढ लावली आहे ही, आणि ती 1.5 कोटी दाढ लावली आहे. आपल्या टोटल ह्या 5 कोट्या आहेत. ह्या 5 कोट्यांमध्ये ती दाढ म्हणजे लावणीनंतर लावणार आहे आपण. पहिला दुपारपर्यंत असते आपली दाढ लावणी, ती आता आपण इथे करणार आहोत. आणि इथे सगळे मदतीला पण आले आहेत. इथे आत्ते, अण्णा, मम्मी आहे, दीपक काका, दर्शना काकी आहे, राजश्री काकी आणि हिराते. हिरातेला आपण घराच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं, ती पण तिकडे आहे. दीपक काका, शेतीचे आपण काय काय स्टेप करतोय सांग जरा. हा हो, नांगरणीची आपण ती केलीच व्हिडिओ. त्याच्यानंतर आम्ही भात भिजत घातला. हा, भात भिजत घातला नंतर 3 दिवस आम्ही भाताला पाणी गरम घालून मुगा रव काढला. अच्छा, मुगा रव काढला. हा, 4थ्या दिवशी आम्ही इकडे माझ्या शेती आम्ही पेरायला आलो. ती पेरणी. हा हो, हा. त्यानंतर आम्ही पाय मारला. पाय मारलं म्हणजे सारखं केलं पाय. अच्छा, म्हणजे इक्वल सेम हे करायला, सारखं करायला. हा, पाणी शिंपडला. राजश्री काकी, तर तुझ्याकडे आपण पेरणी केल्यानंतर काय करतो? पेरणी केल्याच्या नंतर आता डाळ वाढली, खत मारायचं. पेरणी केली तिथे, आता आपण डाळ पेरली होती ना, हा, मग त्याच्यावर आता खत मारायचं. अच्छा. आणि नंतर पेरणी केल्यावर काय झाली, एवढी रुजून आली की खत पेरायचं. म्हणजे आपल्या एक बोटभर उंचीची आली, हा, खत मारायचं. अच्छा. आणि नंतर खत मारल्यावर ती वाढली मग काढायची. आता हे आपण काढतो तेच ना. आणि त्याच्या असं एक मुठीचं हे धरून बांधायचं.
हे का मगाशी आनंदने जी बसनी नेली होती ना खाली, ती बघा लाकडाची बसनी आहे ही. वेट पण आहे तिला खूप. गाडीत पाणी आहे ना, आणि ते पूर्ण पाणी आहे, चिखल सगळं आहे, त्यामुळे तिथे बसून त्यांना काढायला कम्फर्टेबल व्हायला. आणि तू बसून काढ. मी खाली बुडते मग. अरे 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 बघा ही दाढ वाढले नाही तर पहिल्यांपासून पण रक्षण करायला लागतं, कारण ते पण लगेच खाऊन टाकतील. त्यामुळेच दीपक काका त्याला हाकलावायला गेला आहे, कारण तिथे पण कोणची ना कोणची शेती आहेच. अश्विनी काकीची बसणी वेगळी कशी, ही अशी का वेगळी बसणी? ती हे बघा ही वेगळी आता लाकडाची. ती कुठली आहे? एक लाकडू मोठं असतं ना, हा मध्ये कापतो आणि त्याची 2 करतो. अच्छा. आणि ही अशी उंच म्हटलंय ना, तुझा थोडस लाकडाचा तुकडा उभा ठेवतात आणि त्याच्यावर फळी ठेवतो. हा ते आता आपली आहे तशी. ती ही दाढ्याला किती दिवस लागतात? 21 दिवस. 21? याची राखण पण करावं लागेल ना? राखण करायची 11 दिवस. 11 दिवस. पक्षी वगैरे खातात? खातो. पक्ष्यांपासून आणि गोरांपासून राखण करायची. आणि ह्याला मूठ बोलतो ना आपण. हे सगळे दाढ एकत्र केलेत मूठभर आणि बांधून ठेवलेत, त्याला मूठ. ते मस्त आहेत पक्षी. हे बाहेरच्या देशातले बाळे ढोक ना, ते काय खातात का ह्याच्यावरचे? ह्याच्यावरती कीड लागेल ते. हा दिवाळीत. हा अच्छा. हा मागे दाढ काढणी चालूच आहे सगळ्यांची. आणि ना इथे इतका चिखल आहे ना की गुडघा, जवळपास गुडघ्यापर्यंत चिखलच आहे. त्यामुळे ते काठी घेतले, त्याची काठी त्याची काठी अडकवायला आणि त्याच्या सहाऱ्यावरती पुढे चालायला. तीच दाढ मी आता मूठमध्ये अशी ती बांधून ठेवणार. सगळे आता बांधली आहेत. हे बघा ही सगळी झाली ना की दुपारी जेवून झालं की ते लावणे होईल. म्हणजे आता दाढ काढणी संपेल आणि लावणे दुपारनंतर चालू होईल. हे बघा लाल परी. मी खाली गेलो ते 1 वाजता बॅटरी घेऊन खाली जात होतं पाणी. थांबलो मग एवढा पाऊस होता काल? हे काल दिसतच नव्हतं ना तिकडनं हाऊर ना खालना भर. हा पाणी जाणार का? तो पर्यो होता इकडे. काय रे स्मित, काय आणलेलं? मासा आणलेलास? हा रे कुठून आणलास मासा? तर मित्रांनो आता आपली दाढ काढणी तर चालूच आहे. इथे सागर पण भेटलाय आणि सागरसोबत इथे जरा पारावरती आलो होतो, कारण काल हौर आलेला तो बघायला. हे बघा किती पाणी आहे पाठी. इतका पाणी आहे ना, थोडंसंच पाणी राहिलं आहे रस्त्यावरती यायला. आता इथे पावसाने सुरुवात केली आहे आणि पारावरती इथे पाणी बघा किती, एवढंच फक्त अंतर राहिलं आहे. तिथे पावसाची सुरुवात तर झाली आहे. घरी जाऊन तर विंड स्वेटर आणतो, कारण आमचं कुठं जायचं तर प्लॅन झाला आहे. सागर पण आता एवढ्या दिवसाने बाहेर भेटलो आहे. इथे मळ्यात आहे ना इतकं पाणी आहे ना, इथे आम्ही क्रिकेट खेळायला यायचो. आता हे पाणी ना आमच्या छातीपर्यंत होईल एवढं पाणी इथे. हे आलो आहे विंड स्वेटर घ्यायला आणि पावसाने मी हजेर लावली आहे. ते चाललं जरा बाहेर सागरसोबत. मम्मी जरा सागरसोबत जाऊन येतो जाका देवीत. हां घेतलं त्यासाठी आलो. तू जेव्हा जाशील वर जाशील आता? हां चालेल, मी येतो घरी डायरेक्ट. चल. सागर पण आला सगळी तयारी करून, चाललो जाका देवी.
खास खानविलकर चिकन येते, कारण सागरला घरी चिकन घेऊन जायचं आहे, त्यामुळे आता त्यांना 2.5 किलोची ऑर्डर दिली आहे. 140 रुपये किलो चिकन आहे. त्यात आम्ही फक्त ना चिकन घ्यायला, कारण आमच्या त्या गावात असं काहीच नाही असं घेण्यासारखं. मग आम्हाला काय घ्यायचं असेल ना, पावसला जावा किंवा जाखर येऊ हे 2च सोर्स आहेत. तर मित्रांनो, पाऊस जोरदार चालू झाला आहे, तर मोबाईलला पण कवर घातलं आहे, त्यामुळे थोडासा ब्लर दिसत असेल. पण इथे आता सागरसोबत गेलो जाखादेवीत, तर आलो आहे घरी. जेवण वगैरे तर खाली आलो, तर खाली सगळ्यांनी म्हणजे जेवढे लोक होते ना ते सगळे जेवण वगैरे आले आणि तिथे लावून लावायला चालू केलं आहे. आपण तिकडेच चाललो आहे. वारा पण इथे इतका आहे ना, विचारूच नका. आता मीना काका पण इथे खाली आला असेल नांगरणी करायला. हे बघा इथे सगळे लावणी चालू झाली आहे. म्हणजे मगाशी आपण मूठ पर इथे ठेवलेले, सगळे एका मूठ सगळे इथे ठेवलेले, तेच आता इथे नांगरणी वगैरे झालेली आहे. एक नांगरणी आणि नंतर मग त्याची लावणी. यातले किती घेतात? हे थोडे थोडे घेतात, 4-5 काड्या. आणि असे लावतात कसे? असे लाईनीत लावतात का सगळे? लाईनमध्ये. अच्छा, त्रिकोणी म्हणजे 2 आणि मध्ये त्याचे एक असे लावले जातात. बघू चल, हे बघ इथे इतका पाऊस झालाय ना. हे बघा इथे पूर्ण जो मळा होता, आता मगाशी आपण दाढ काढताना पूर्ण इथे हिरवागार चार दिसत होता. आता भरती आले तर सगळा पूर्ण पाणी इथे आत आलंय. हे अरे लयच खोले आहे इथे, तर बघा गुडघ्याच्या वरती पाणी आलंय. काय? हा, तो बांध. आता हे नांगरणी करणार ना, आता कुठे करणार? होय, मी नाही का ते नांगरणी आपण किती वेळ केली तिथे? ते एका कोरियाटात कुठे? आता एका कोटीत नांगरणी केली पहिल्या 2. हा, 2 केला मी. ते किती केलं म्हणजे? एक राऊंड मारला? हा, एक केला. एकच राऊंड. काल मशीन नांगरली होती ना. हा, आणि आता एक सिंगल मी आता सोडणार यांचं. आता सोडणार ना, पाणी भरलं ना. हो, आता पाणी भरलं इथे. एवढे 2-3 झाले असते. जर पाणी नसतं ना भरलं तर झाले असतं ना हे. हा, आपण आता एवढं पाणी भरलं तर तिकडे भरलं तर पाणी ते लावूनच आहे आता. मग तिथे काय ना आता होणार? काय नशीब ते सेफ आहे म्हणजे आता आपलं. आणि ह्याच्या तोंडाला काय लावलंय? काय काय? मुस्क म्हणजे मग ह्याच्याला लावलं? तोच घालतो. ते जाळी आहेत. ह्याच्या तोंड नाही घालणार कशात पण. हा, अण्णा तुम्ही काय करतायत? अण्णा तुम्ही? गाळ आलाय पाण्याने. हा गाळ? गाळ तो काढतो. बघ इथे सगळं गाळ आलाय. हा, म्हणजे हा तो खालचा सगळा कचरा वगैरे. हा कचरा आधीच काढायला लागतो. हा, अरे मग आपली ते खराब होणार. इथे दर्शना काकी मम्मी पण आहे. बघतोय मी. असं ते मेन कापड घातल्यावर कोण आहे ते कळत नाही. खोलडी ते घातलंय ते. राजन मामा आणि आबा पण आलेत मदतीला आपल्या. ते बघा जे पहिले दाढ पेरलेलं असतं ना ते असे घट्ट घट्ट असते. नंतर आपण मग ती बघा अशी लावणी आपली लावतो. फक्त आपली ते नांगरणी मिस झाली कारण पावसाने हजेर लावली. आयू काय करतोय? आयू काय नाही, काय आणलं सगळं? ते कुठं आणतं सुचून? कुठे ठेवलेत ते? अच्छा, आयू आणि सस्मितीकडे जे मूठ ठेवलेत ना ते आणून ठेवत आहेत, म्हणजे इकडे लोकांना वापरायला इथं बरं पडेल. ते जास्त पाऊस पडल्यामुळे आता जे नांगरणी होते ना इकडे ते पण सगळं आता बंद केलं. हे 2च कुऱ्हाड आत्ता केले आहेत, बाकी सगळे हे नंतर करतीलच. आता नांगरणी पण काढत आहेत. आता काय घरी जातील? ते घरी जातील. येणार तू आता? राहतील कोणत्या तरी याच्यात? नाही जाणार? हां,
बघा आता आपले ते नांगरणी आणि सगळं आता जो प्रोग्राम होता तो झाला फुस. त्यामुळे बघा आता हे दोघं आहेत ना, वाकऱ्या आणि मंग्या, दोघांना दोन काका घेऊन चाललेत वरती साड्या वरती आपल्या गोठ्यात बांधायला. नशीब एवढी तरी झाली. किती पाऊस जोराचा चालू झाला आहे आणि बैला पण येतात ना, ते पण त्यांना बैला नेण्याला पण प्रॉब्लेम येतो. ते का बैलांचे पाय दिसत नाही इतकं पाणी झालं तिथे. फक्त 15 ते 20 मिनटात थोडी सगळी आमची लावणी लावून झाली आहे. मी याला थोडा लेट झाला आहे, त्यामुळे नांगरणी मिस केली, वाईट वाटलं. पण आता काय करणार, दुसरा ऑप्शन पण नाही. बघा किती भरलं आहे. आता याचा थर वाढत जाईल, माझ्या कमरेपर्यंत येईल पाणी असं वाटतं आहे मला. कारण काल पण इथे इतकं पाणी होतं ना, तुम्हाला सांगतो आहे बघा, हा पांढरा पाईप आहे ना इथपर्यंत पाणी आलेलं, म्हणजे माझ्या पोटापर्यंत. तर इथे ना पाऊस प्लस हवा दोन्हीचं मिश्रण येते. आबा आपले गाणे गातात. नमस्कार, मी त्या शेतीसाठी गाणं बोलतोय. लागलीचा समजला शेतीच्या कामाची, लागलीचा समजला शेतीच्या कामाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. शेतकरी आम्ही, शेतीची आवड भारी, शेतकरी आम्ही, शेतीची आवड भारी, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, पांडुरंगाची. नमस्कार. एक नंबर. आयु कसं वाटलं असतं ना? हो जड आहे, त्यासाठी जडच होते. ते चहा वगैरे सगळं ठेवलेलं आम्ही. सावकाश सावकाश आयु, सावकाश. बघा आपली लालपरी पण आली आहे. 4 का 4:30ची बस आहे, त्याच्यानंतर एक 5:30 बस आणि 5:30ची शेवटची, सेकंड लास्ट आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलंच ह्या व्हिडिओमध्ये की शेवटला पाऊस आला. पाऊस इतका आला आहे ना की पूर्ण मळ्याचं आहे बघा, पूर्ण मळा भरला आहे. त्यामुळे आपली जी लावणी होती ना ती थोडी अर्धवट झाली, म्हणजे थांबवायला लागली. पण आपण इथे बघितलं की गावात प्रत्येकजण किती मदतीला येतात. ते राजन मामा आला, त्यानंतर आबा आले, बाकी सगळे लोक आपल्या मदतीला धावून आलेले. त्यामुळे आपली एवढी तरी लावणी पटकन लावून झाली. तर ही असते आपली कोकणची रीत बोलतात ना आपण, ती तशी. तर ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना सकाळी दाढ काढणी बघितली, नंतर लावणी बघितली. नांगरणी थोडीशी भेटली नाही कारण थोडा लेट झालेला आपल्याला, बट नांगरणीची एक अलग व्हिडिओ पण केलेली. तुम्ही ती व्हिडिओ नसेल ना बघितलात तर ती नक्की बघा, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तर थोडा आता मस्त जरा भिजतो पावसात आणि आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.